नमस्कार, मी प्राजक्ता। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की घरकाम आपण इंग्लिशमधून कशी सांगणार आहोत आणि माझ्या मैत्रिणींची मला खूप सारे सजेशन्स आले, काही वाक्य विचारले त्यांनी की आम्ही ही इंग्लिशमध्ये कशी सांगू। तर आज आपण ती सगळी या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करणार आहोत आणि जी उरली ती आणखी या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊ। पण हा व्हिडिओ चालू करायच्या आधी तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते आता सबस्क्राइब करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे यानंतर येणारे व्हिडिओज तुम्हाला इझिली मिळतील, त्याचे नोटिफिकेशन्स मिळतील आणि मला तुम्हाला स्पेशली लिंक पाठवावी लागणार नाही। तर चला आजच्या टॉपिक कडे वळूया। घरकामं आपली इंग्लिश मध्ये आपण कशी सांगणार ते। पहिलं सेंटेन्स, सगळीकडे धूळ आहे। देयर इज डस्ट एव्हरीवेअर, किंवा तुम्ही याला असंही म्हणू शकता, देयर इज डस्ट ऑल ओव्हर, म्हणजे डस्ट म्हणजे धूळ, सगळीकडे धूळ आहे। मग आपण कुणाला तरी काम सांगतो की तू धूळ साफ कर किंवा तू डस्टिंग कर। यू डू द डस्टिंग, यू डू द डस्टिंग। मग तू डस्टिंग कर, मी घराला पोछा लावते। आय मॉप द फ्लोअर, आय मॉप द फ्लोअर। नुसतं तुमच्या एकदम लक्षात आलं की टीव्हीवरती खूप धूळ आहे, तर तुम्ही म्हणता टीव्हीवरची धूळ जरा पुस बरं। प्लीज डस्ट द टीव्ही, प्लीज डस्ट द टीव्ही। त्यानंतर पोछा करता करता तुम्हाला एखादी खुर्ची हलवता येत नसेल तर तुम्ही दुसऱ्याला रिक्वेस्ट करता, ही खुर्ची सरकवतो जरा, तर प्लीज मूव्ह धिस चेअर, प्लीज मूव्ह धिस चेअर। मला कपडे धुवायचे आहेत, म्हणजे आय हॅव टू वॉश द क्लोथ्स, आय हॅव टू वॉश द क्लोथ्स। इथे तुम्ही द क्लोथ्स न वापरता लॉन्ड्री पण म्हणू शकता। मग मी कपडे मशीन मध्येच लावते, तर आय पुट द लॉन्ड्री इन द मशीन, आय पुट द लॉन्ड्री इन द मशीन। तुम्ही इथे लॉन्ड्री पण वापरू शकता किंवा क्लोथ्स पण वापरू शकता। कपडे धुतल्यानंतर ते वाळू घालावे लागतात, कपडे वाळत घाल। ड्राय द क्लोथ्स, ड्राय द क्लोथ्स। मग ते कशावरही असू शकतं, ड्राय द क्लोथ्स ऑन हँगर, ड्राय द क्लोथ्स ऑन, तुमच्याकडे स्टँड असेल तर स्टँड, असं काही तुम्ही वापरू शकता। त्यानंतर कपडे वाळू दे, कारण बरेचदा कपडे वाळत टाकले की लहान मुलांना थोडी सवय असते, कपड्यांशी खेळतात ते आणि ते खाली पडतात, ते आपण त्यांना म्हणतो लेट देम ड्राय, कपडे वाळू दे, लेट देम ड्राय। नंतर वाळलेल्या कपड्यांच्या घड्या पण करायच्या असतात, तर कपड्यांच्या घड्या कर, फोल्ड द क्लोथ्स, कपड्यांच्या घड्या कर, फोल्ड द क्लोथ्स। किंवा प्रत्येकदा आपण आता क्लोथ्स म्हणणार नाही, आपल्याला माहिती आहे कपड्यांच्या, तर फोल्ड देम सुद्धा आपण म्हणू शकतो। मग आपण बाकी सगळी कामं आवरून आलो की किचन मध्ये आपण येतो, आणि किचन मध्ये जर काही पसारा असेल, गॅसच्या ओट्यावर काही पसारा असेल, तर आपण म्हणतो की गॅसचा ओटा आवर किंवा साफ कर, तर त्याला म्हणू आपण क्लिअर द काउंटर टॉप। आपण जो गॅसचा आपला जो प्लॅटफॉर्म असतो त्याला काउंटर टॉप म्हणतो, तर क्लिअर द काउंटर टॉप। त्यानंतर दुसरं कोणी आपल्यासोबत असेल तर तू कणिक मळते का किंवा तू कणिक भिजवते का। विल यू नीड द फ्लोअर, विल यू नीड द फ्लोअर, नीड म्हणजे भिजवणे। मग आपण का काम सांगतोय दुसऱ्यांना, तर माझं बोट कापलंय म्हणून। आय हॅव अ कट ऑन माय फिंगर, आय हॅव अ कट ऑन माय फिंगर, म्हणून मी तुला कणिक भिजवायला सांगते आहे। त्यानंतर मी पोळ्या करेल, मी पोळ्या करते। आय मेक चपाती, आय मेक चपातीज किंवा चपाती। आज पुरी बनव, मेक पुरी टुडे, मेक पुरी टुडे। तर अशा प्रकारे ही जी वाक्य होती ही काही मैत्रिणींनी वेगवेगळी सुचवलेली होती, ती मी एकत्र गुंफण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्यासमोर ही मांडलेली आहेत। तर ही कशी वाटली ती तुम्हाला नक्की सांगा, आणि पुन्हा यानंतर घेऊन येणाऱ्या सेंटेन्स पर्यंत कीप वॉचिंग, बाय।